वक्फ बोर्डाला 10 कोटीचा निधी दिलाय। असं वाटायला लागलंय की महाराष्ट्र शासनाने हिंदूला 10 कोटीचा निधी हे 20 दिलंय, 20 की तुम्ही पिऊन मरा। आज साखरपेठमध्ये एवढा मोठा आम्ही आज आंदोलन केलं, निलेश राणेंना आणलं, त्यांच्याच ह्याच्यातल्या शासनाचे आमदार आले, परंतु आज तिथं त्यांच्याच शासनाने आज त्यांना 10 कोटीचा निधी दिलाय। त्यांच्याच कार्यकाळामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातनं वक्फ बोर्ड रद्द करा म्हणून आंदोलन झाले, पण याचा दखल घेण्याच्या ऐवजी आज कुठंतरी त्यांनी 10 कोटीचा निधी हे त्यांना हत्यारं दिलेत की तू हत्यारासाठी पैसा दिला। आम्ही असं म्हणतो की हिंदूंचे गळे कापा, त्यांच्या जागा जमिनीवर कब्जे करा, हे निधी दिलाय की शासनाला आम्ही सक्त ताकीद देतो की तुमची यावेळेला शीटं कमी आलेली आहेत, पुढे जर तुम्हाला जर महाराष्ट्र शासनाचं बसायचं असेल तर परत सत्तेत बसायचं असेल तत्काळ मध्ये हा 10 कोटीचा निधी रद्द करा, अन्यथा सगळे हिंदू तुमच्या मतदानावर बहिष्कार टाकेल आणि नोटाला मतदान करेल। एवढंच मी सांगतो की तुम्ही आज हिंदूंच्या जखमीवर मीठ चोळलंय की आज आमच्या मंदिरातनं कितीतरी पैसा तुम्हाला जातो, अजिबात मशिदीतनं 1 रुपयाचा पैसा तुम्हाला येत नाहीये, पण ते मशिदी मधनं येणारा पैसा तर येतच नाही, परत तुम्ही त्यांना वक्फ बोर्ड अजून बळकटी करण्यासाठी 10 कोटी देता, म्हणजे तुम्ही निर्लज्ज झालात। आज तुम्हाला निर्लज्ज झालं की तुम्हाला किती चाटाची किती त्यांची पायवी करायची हे कळालंय। आज उद्धव ठाकरे तर त्यांच्याकडे गेलायच, परंतु एकनाथ शिंदे फडणवीस साहेब तुमच्याकडे ही आशा नव्हती की तुम्ही आज हे आमच्यावर जखमीवर मीठ चोळताल, त्याबद्दल तुमचे जाहीर निषेध करतो आणि 10 कोटीचा निधी तत्काळ मध्ये रद्द करावा ही हिंदू महासभेकडनं मी मागणी करतो। जय श्रीराम। शिवराज गायकवाड। आज जे महाराष्ट्र शासनाने वक्फ बोर्डासाठी 10 कोटी दिलं, वक्फ बोर्ड पुनर्जीवन करण्यासाठी, लोकांना हिंदू लोकांवर अत्याचार करण्यासाठी ते निधी दिले असं मी समजतो। हिंदू समाज हा पोरका नसून अखंड हिंदू समाज जगात पसरलेला आहे। जर हिंदू एक झालं, जर तुम्हाला सरकार स्थापन करायचं कळणार नाही, आम्हाला हिंदूला तुम्ही न्याय देण्यासाठी का अन्याय करण्यासाठी वक्फ बोर्डला तुम्ही निधी दिला। एक तर आमचं आंदोलन चालू आहे, वक्फ बोर्ड कायदा, वक्फ बोर्ड हे रद्द व्हावं, यासाठी आम्ही राज्य सरकारला, केंद्र सरकारला निवेदन दिलं। जर निधी मागं परत नाही घेतलं, आम्ही तीव्र आंदोलन करू, रस्ता रोको करू, हे आम्ही इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्रीराम। मी सतीश आनंदकर, हिंदुत्ववादी कार्यकर्ता। या देशाची फाळणी 7 दशकापूर्वी पूर्ण नेशन थेअरीनुसार म्हणजे हिंदू आणि मुसलमान एकत्र ज्या भूमीवर राहू शकत नाहीत, ह्या भूमिकेवर जर देशाची फाळणी जर झाली असेल तर त्यांचा वाटा जर त्यांना जर त्यावेळेस 70 वर्षापूर्वी जर दिला असेल, आमच्यात काळजाचा तुकडा करून आम्ही जर त्यांना दिला असेल, तर हे सरकार तमाम हिंदू जनमानसांच्या जर पैशावर आणि तमाम हिंदू जनबांधवांच्या टॅक्सवर जर हे सरकार जर चालत असेल, या सरकारला एवढंच सांगू इच्छितो की देशाच्या जीडीपीमध्ये हिंदूंचं योगदान भरपूर असल्याने सरकारने हिंदूंच्या तोंडाला पानं पुसाचे कामं बंद करून आणि ऍक्च्युअल जमिनीवर जे काम आहे, कारण हे देश हिंदूंचा देश आहे, कारण ह्या देशाला हिंदुस्थान असं म्हटलेलं आहे, तर सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो हिंदूंच्या विरोधात जो कटकार असताना रसात आहात आणि हिंदूंच्या पतनासाठी तुम्ही जे काम करत आहात, सरकारला माझी एवढंच विनंती आहे, विचारू इच्छितो की सरकार देशामध्ये गृहयुद्धाची परिस्थिती असताना सरकार हे अशा निधी देऊन कुणाला हिंदू जनमानसांना उकसवायचा प्रयत्न करत आहे का? जय श्रीराम। आम्ही सागरपेठा एरियात राहणार, अग्निशामक दलाच्या समोर। आता तर पावसाळा खूप आहे, पाऊस पडून सर्व घरे भरलेला आहे आणि थोडं जण बाहेर जाऊन पण राहिलेत। एवढाच की 10 कोटी कशाला दिलेत, कोणी दिलेत, काय करण्यासाठी दिलेत, त्या न्यायासाठी दिलेत का अन्यायाला दिलेत का? ते 10 कोटी एवढंच रद्द करावा, वक्फ बोर्ड रद्द करावा, हेच माझी इच्छा आहे। काय निर्णय घेते ते सरकार करूनच यावं, खाली असलेल्या कोणी पण काही करू नये, एवढंच माझा इच्छा आहे। तेवढं नमस्कार।